शिवा, तू माझ्यावर असंच आयुष्यभर प्रेम करशील ना? आयुष्यभर काय ना शक्ती, आता तुझ्या इतकी गोड मुलगी आपल्याला बायको म्हणून आपल्या आयुष्यात भेटणार तर आयुष्यभर जरा कमी पडेल ना. आपण काय बोलतो, आपण 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट करून टाकू ना. 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट? आयडिया चांगली आहे तशी. कोणाच्या डोक्यातून आली आहे? शक्ती, एक फुल दे, एक फुल दे. काय रे? एक गंमत गंमत. शिवा, शिवा, अरे आजी आजोबा काय बोलता, कशात? म्हणजे आपल्याला एक सांगा, तुमचा किती वर्षाचा संसार झालाय? आमचा संसार हा 50 पार केली यंदा. 50 वर्ष? आजी 50 वर्ष तुम्ही कसं काय झेललो आजोबांना? हा असं नाही बरं. अरे सोन्यासारखा संसार झाला आमचा आणि अजूनही सुरूच आहे. 50 वर्ष झाली पण आमचं एकमेकांवरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाहीये. तिने मला साथ दिली आणि आयुष्य अगदी सोपं झालं बघ. यांनी मला खूप जपलं आणि यांच्यामुळेच माझं आयुष्य सुखी झालं. अरे संसार म्हणलं ना, भांड्याला भांड लागायचंच, पण भांड वाजलं ना तरी दोघांपैकी एकाने समजूतीने घेतलं ना की सगळं नॉर्मलला येतं. क्या बात आहे. तुला सांगते, आम्ही दोघंही अजूनही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो, अबोला धरतो, पण थोड्या वेळापुरताच. आणि एक शुगरची गोळी सुद्धा आमच्या दोघातला अबोला मिटवून टाकते. वा 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 वा, कसलं भारी आहे, कसलं भारी आहे शक्ती. आजोबा, तुमचं एवढे एकमेकांवर प्रेम आहे, हा एवढे मस्त तुम्ही दोघं रोमॅन्टिक आहेत, तर माझं रोमॅन्टिक माहोल आहे त्याला आणखी जरा 4 चांद लावेत ना. हा एक काम करा, आजीला एक गुलाब द्या, प्रपोज करा, आय लव्ह यू बोला. हा ओके. अहो हे काय, या वयात हे नाही. अगं पण प्रॉब्लेम काय आहे? आताच आपण त्यांना सांगितलं की आमचं एकमेकांवरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. अगदी लग्नानंतरच्या पहिल्या दिवसाचं प्रेम अजून सुद्धा तसंच आहे. म्हणून काय झालं, या वयात गुलाब बिलाब देऊन प्रपोज करायचं म्हणजे नाही. आणि लोक बघतायत ना. अगं पण त्यामुळे काय होणार आहे? का त्यांनी काय प्रेम केलं नाही कधी? क्या बात आहे आजोबा, एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. आजी काही होत नसतं, चालतंय सगळं. आणि आजोबा काय आहे ना, ह्या मुलींना अशाच असतात, रोमांस तर पाहिजे असतो पण फुकटची नाटकं करतात. हा काय होत नाही, करा तुम्ही प्रपोज. सरस्वती, आय लव्ह यू. क्या बात आहे, क्या बात आहे. लागलं, अरे लागलं लागलं. आजी लागल्या. आई शपथ, या वयात पण अजून लाजतात. आजोबा काय मस्त लाजतात तो आजी. हा या वयात पण एवढे लाजतात म्हणजे तुमचं प्रेम अजून पण तरुण आहे. अगं सरस्वती, काय हाक मारतात. अरे काय गोड आहे रे लोक. शिवा, मला पण ना तुझ्यासोबत असं 60चं 70चं अगदी 100 वर्षाचं व्हायचंय. आपल्याला पण सेम वाटत. एक वर्ष. शक्ती, आपण वचन देतो तुला, आयुष्यभर आपण तुझी साथ देणार. आता जगायचं पण तुझ्यासोबत आणि मरायचं पण. शिवा,
हे बघ, हे असं काही बोलायचं नाही हा. सॉरी. आता जगायचं पण तुझ्यासोबत अगदी दात पडेपर्यंत. म्हणजे ते दाताला ते नकली दात लावतात ना, काय बोलतात त्याला? कवळ्या. कवळ्या. कवळी लावून जगायचं पण सुखाचा संसार करायचा. आयुष्यभर तुझी साथ नाही सोडणार आपण. शक्ती, इडली सांबार, आय लव्ह यू. हो, कळलंय मला. परवा नाही यार, आपल्याला नाही जमणार. परवा याला आपल्याला नाही जमणार. हे ब्रो, असं काय करतोय यार? मस्त रेनी सीझन आहे ना, आपण प्रत्येक रेनी सीझनला जातो की नाही पिकनिकला, मग यंदा बी जायचं. मी आणि नंद्या मस्त प्लॅन केलेला आहे. आपण ना श्रद्धुडीच्या मामाच्या गावाला जाऊया फिरायला. म्हणजे मामाच्या गावाला जाऊया, पण तिच्या मामाच्या डोक्याला जास्त ताप नको करायला. आणि शेट, जास्त पाण्यात नाही जायचं. आपण मस्त असं निसर्गाचा आस्वाद घेऊ, मस्त निसर्ग बघूयात. मस्त असं गरम गरम असा भाजलेला मका, त्यावर चाट मसाला, लिंबू पिऊन मस्त कॉर्नची भजी, भेळ असं सगळं खाऊया. आणि मग ना आपण संध्याकाळी किंवा दुपारी असं मस्त छान असं हॉटेलवर जाऊन जेवूयात मस्त पैकी. यस. हा हा, ठीक आहे, पण आपल्याला नाही जमणार. हे ब्रो, काय नाही. व्हॉट इज दिस यार? दिस इज नॉट फाईन ना. अरे श्रद्धुडी पण मामाच्या गावाला गेली ना, त्यानिमित्तानं तिच्याबरोबर मीटिंग होईल, चहा कॉफीची डेटिंग होईल. काय आम्ही दोघे एका बाईकवर आणि तुम्ही दोघं एका बाईकवर. हा. आणि ब्रो, तिकडे गेल्यावर डबल सीट माझ्या बाईकवर श्रद्धुडी आणि मी. आमच्या प्रेमाची सफर करणार. व्हॉट से? तिकडे गेल्यावर ना फक्त माझ्याचकडे बाईक असणार आहे. सो श्रद्धू कधी माझ्या बाईकवर माझ्या मागे बसणार. अरे श्रद्धुडी माझ्याच बाईकवर बसणार. ते काम कर, तुझ्या बाईकच्या मागून आहे ना असं धावत ये. तुला बोलणे म्हणजे काय माहितीये का, तुझं वजन कमी होईल रे, 1 किलोने व्यायाम होईल ना. तुला सांगतो ना मी, ती माझ्याच मागे माझ्या बाईकवर बसणार आहे. मीच जाणार तिला घेऊन. माझ्या बाईकवर बसणार रे ब्रो. ऐक माझं. काय आहे, तिला जागा होत नाही ना तुझ्या मागे बसायला. बरोबर जागा होती, मी ऍडजस्ट करेन. मला आधी माझं ऐक. ए गप्पा. दोघं पण ना ऐकतच नाही, सुरू झाले ते श्रद्धुडीवरून. अरे काय, कशाला नको ती पूर्ण न होणारी स्वप्न बघताय तुम्ही? हा, एक काम करा, काय करत ते करा तुम्ही दोघं. आपण नाही येणार, आपल्याला नाही जमणार. हे ब्रो, आम्हाला काय सांगू नका. कुठल्या कामात एवढा बिझी आहेस रे? हे बघ, जे काय काम आहे ना ते पुश करायचं पुढं. आणि असं तुला कुठलं महत्वाचं काम आहे रे परवा शेठ? काय की तो अमावस्या आहे. काय काय की तो अमावस्या? ही कोणती नवीन अमावस्या? तू काय नारळ द्यायला जाणार आहेस का अमावस्याला तिकडे? नाही काय नाही ते, अरे एक काम आहे आपलं. ए ब्रो, ते काम आहे ना पुश कर पुढे, आम्हाला काय सांगू नको. हा प्लॅन फिक्स म्हणजे फिक्स. हो शेठ, आता नखरी करू नको. आपल्याला जायचं म्हणजे जायचं, आपलं ठरलंय. एकदम ठरले, जाणार म्हणजे जाणार. आम्हाला काय सांगू नको तू. हा नंद्या, फिक्स? हो फिक्स, जायचं आपल्याला. फुलांचा गंध, त्यांचा रंग, याने मनाला किती आनंद होतो. पण आज पहिल्यांदा मला दुःख होतंय, कारण काही तासांनंतर
ना मी या फुलांना उमलताना बघू शकणार, नाही त्यांचा गंध घेऊ शकणार. हे घर, हे अंगण, या सगळ्यापासून मी दूर जाणार आहे. माझा माझ्या माणसांशी असलेला संबंध फक्त 30 तासांचा उरलाय. 30 तासानंतर माझं अस्तित्व संपणार. मैत्री आई, माझ्या मरणाच्या आधी मला तुला भेटायचंय. शेवटचं. माझ्या मरणानंतर आपली भेट होईल की नाही मला माहिती नाही, पण त्याआधी मला तुला एकदा भेटायचंय. आई प्लीज ये ना ग. शक्ती, आई, आई आपण जसं ठरवलं होतं ना तसं काहीच घडणार नाहीये. आपल्याला वाटत होतं तसं काहीच होणार नाहीये. तुझ्या शक्तीचा शेवट जवळ आलाय. परवा शिवाच्या हातून माझा मृत्यू होणार आहे. तू सांगितल्याप्रमाणे मी जाऊन त्या साधूबाबांना भेटले. माझी प्रश्नकुंडली काढली, पण त्यात असं कळलं की माझ्या मृत्यूनंतरच शिवावर आलेलं हे अरिष्ट दूर होईल. आई माझ्या शिवाच्या जीवासाठी काहीही करायला तयार आहे. आई मी मरायला तयार आहे. शक्ती, मला तुझी परिस्थिती कळतेय बाळा, पण लढाई म्हटलं की जीव घेणं, जीव देणं आलंच. पण या लढाईत जीव देऊन नाही, जीव घेऊन जिंकायचंय. आई पण शिवाला जर त्या मायावी शक्तीच्या जंजाळातून बाहेर काढायचं असेल ना तर मला मरावंच लागेल. आणि मी मेल्यानंतर शिवा आपलं हे युद्ध पूर्ण करेल. युद्धभूमीवर त्या चेटकोबाशी 2 हात करून त्या चेटकोबाचा तो अंत करेल, त्याची खात्री आहे मला. हा पण तेव्हा मी नसणार आहे. त्यामुळे तू शिवाची साथ दे हा, आणि त्याचं रक्षण करा प्लीज. आदिशक्ति 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 नमो नमो. सर्वशक्ति 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 नमो नमो. पृथं भगवती भगवती नमो नमो. कुंडलिनी माता शक्ति नमो नमो. विजयलक्ष्मी, मगाचपासून बघतोय मी कॅलेंडर समोर तू उभी आहेस. काय बघतेस एवढं? शक्तीचा अप्पा, परवा तुम्ही घराबाहेर पडू नका, घरातच राहा. आता काय झालं मध्येच तुला? हे बघा, मी सांगते ना तेवढं ऐकायचं. अगं परवा तो माझा मित्र आहे ना जयदत्त, परवा त्याच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, मला तिथे जायचंय. मग जयदत्त भाऊंना तुम्ही सांगा की परवा तुम्हाला यायला जमणार नाही. बघा विजयलक्ष्मी, नक्की मला सांग काय कारण आहे? अमावास्या. हे बघा, परवा घराबाहेर जायचं तुम्ही टाळाचा, घरातच राहा. बघा, एक वेळ ग्रहण परवडलं, पण अमावास्या नाही. काळकेतू अमावास्या. अगं विजयलक्ष्मी, दर महिन्याला अमावास्या येते, तेव्हा आपण बाहेर जातो की, तेव्हा काय बोलत नाही, आताच का नक्की बोलते? अयो,
ही वेगळी अमावास्या असते. 7 वर्षांनी एकदा येते बघा. शक्ती, शक्ती काय झालं? नाही तू अशी डायरेक्ट येऊन देवी समोर हात जोडलेस म्हणून. काय झालं नक्की शक्ती? नाही काही नाही. विजयलक्ष्मी अप्पा आई अप्पा काय होतंय? चक्कर येते का? लो बीपी झालाय वाटतं. बीपी पण तू बीपीची गोळी घेतली नाही वाटतं. ती मला सांगितलंय अप्पा तुम्हाला वेळेच्या वेळी घेत नाही. हे घ्या. बीपीच्या गोळ्या घ्यायला कशा विसरलात तुम्ही? विसरलो मी. असे कसे विसरलात अप्पा? ओ एखादा डोस चुकला तर तुम्हालाच त्रास होईल आणि मी कुठे कुठे लक्ष द्यायचं? अयो, मी पण गडबडीत बघ विसरलेच. अम्मा तू विसरलीस ठीक आहे, पण यांनी लक्ष द्यायला नको? यांना यांचं रुटीन माहिती आहे ना रोजचं. मी इथे आहे म्हणून ठीक आहे. मी निघून गेले ना तर काय करणार आहात तुम्ही दोघं? शक्ती, असं काय बोलतेस तू? शक्ती सॉरी, मी खरंच विसरलो ग. आता यापुढे परत नाही होणार असं. पण शक्ती तू मगाशी आता म्हणालीस की मी लांब गेली तर. लांब म्हणजे कुठे जाणार आहेस तू? सासरीच ना. काय काळजी करू नको ग. अधून मधून मी तिकडे येत राहीन तुझा ओरडा खायला. त्याचं एक काम करीन, हे बघ गोळी घ्यायच्या आधी आहे ना तुला व्हिडिओ कॉल करीन आणि मगच गोळ्या घेईन. हो ना, पण शक्ती सासरी गेली की आपलं कसं होणार आहे काय माहिती. विजयलक्ष्मी, छोट्या छोट्या गोष्टीला आपल्याला शक्तीची गरज लागायची बघ. पण आता ती नसतानाची सवय आपल्याला करून घ्यावी लागणार. शक्ती, अयो काय झालं? तू रडतेस कशाला? काही नाही अम्मा. मला ना फक्त एवढंच सांगायचंय की मी जर इथे नसले ना तर तुम्हालाच तुमची स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. आपण ना एकमेकांवर अवलंबूनच नको राहायला. तिथेच आपलं चुकतं. समोरचा माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो ना तेव्हा मग सगळी घडी विस्कटते. मग खूप त्रास होतो. शक्ती बाळा, तू आज हे असं का बोलतेस? म्हणजे काय? अयो, हे असं काय बोलून गेले? काय कळलं नाही बघ. शक्ती, तुझ्या मरणाला आता उरलेत फक्त काहीच तास. यावेळी तुझा अंत अटळ आहे.
शंभो शंकरा. शिवा अर्ध्या तासात बागेतल्या झाडामागे भेट. तुझी वाट बघते. एका आपल्याला भेटायला बोलवते ते पण यावेळी. शक्तीला आपल्यावर डाऊट आला असेल काय? आपण तिला संपवणार याची भनक तर लागली नसेल ना तिला? आणि मला भेटायला बोलून माझाच काटा काढायचा डाव असेल तर? नाही नाही, हे शक्यच नाही. चिटकोबा बोललाय कारण की तो अमावस्येला शक्तीच्या शरीरातल्या दैवी शक्ती काम करणार नाहीत. ते आपल्याला हात काय नख पण नाही लावू शकणार. तिने आपल्याला काही केलं तर? नाही नाही, तरी पण शांत बसून नाही चालणार. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. बाचेटकोबा डोळे उघड, डोळे उघड बाचेटकोबा, बाचेटकोबा डोळे उघड. मूर्खा, मी ध्यानाला बसलोय, दिसत नाहीये. जी तपस्या भंग केलीस, एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं? चेटकोबा, तर शक्तीने आपल्याला भेटायला बोलवले, डेटवर जायला. हे सांगण्यासाठी तू माझी तपस्या भंग केलीस? अटक मटक सटक. तुझ्या तपश्चर्यामध्ये आपण बाधा आणली त्यासाठी आपल्याला माफ कर. पण आपल्याला डाऊट आहे की शक्ती आपल्याला तिथे बोलून आपला काय घातपात तर नाही करणार ना? घातपात? शक्ती तुझा घातपात करणार? हसण्यावर घेऊ नकोस बाचेटकोबा.